किती विश्व हिंदू परिषदेची मोठी अचिव्हमेंट आहे किंवा एकंदरीत हिंदुत्वनिष्ठ संघटनांची एक मोठी झेप आहे की हिंदुत्वनिष्ठ संघटनेमध्ये युवक जो येतो तो विचारपूर्वक असा सगळ्या गोष्टींचा विचार करून तो त्या प्रवाहात येतो, त्या संघटनेमध्ये येतो. अनेक वेळा जे प्रभावी माध्यम आहेत, उदाहरणार्थ आपलं टीव्ही चॅनल्स असतील, पेपर असेल, लिटरेचर असेल, जे साहित्य आपण वाचतो ते सगळं असेल, बॉलिवूड एक प्रभावी माध्यम आहे, तर या सगळ्याच्या माध्यमातून आपल्यावर असं बिंबवण्यात आलेलं असतं की हे सगळं खोटं आहे आणि हे चांगलेच लोक असतात. पण त्या समस्येचे जे दुष्परिणाम होणार आहेत ते दुष्परिणाम तुम्हाला नाकारता येत नाहीत. हा व्यावसायिक जिहाद काय आहे? व्यावसायिक जिहाद जो आहे त्याच्यावरती काम करायचं मी ठरवलं आणि 7-8-10 लोक एकत्र केली आणि आमचं बैठका चालू झाल्या आणि त्याच्यावर चिंतन चालू आहे. तो जिहाद आपण सगळ्या हिंदू समाजाला सांगितला पाहिजे अशी निर्माण झालेली कर्तव्यवृत्ती खोलात जाऊन अभ्यास करेन, ती समस्या काय ती समजून घेईन आणि ती समस्या समजून घेतल्यानंतर त्याच्यावरचं सोल्युशन पण काढेन आणि ह्याच्यावर कशा रीतीने आंतरराष्ट्रीय स्तरातून प्रयत्न चालू आहेत संघटितपणे. हे हलाल सर्टिफिकेशन काय आहे, हे हलाल सर्टिफिकेशन समजून घेण्याच्या आधी आपल्याला हे 2 शब्द खूप महत्वाचे आहेत इस्लामिक जगतामध्ये असलेले की हलाल आणि हराम. ज्या पहिल्या वर्षी हलाल असतात ते दुसऱ्या वर्षी हराम असतात, हे कोण ठरवतं? तर हे सगळं ते हलाल हा धार्मिक शब्द वापरून केलं गेलेलं माझ्या मते असं मला वाटतं की हे एक रॅकेट आहे. ह्या कशा रीतीने गोष्टी ताब्यात घेतल्या जातात, ही हलाल इकॉनॉमी, ही हलाल पॉलिसी, हे काय आहे? मग जेव्हा त्यांच्या हे लक्षात येतं, त्यांचा प्रभावी अभ्यास असतो या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि ते कंपनीकडे जातात. तुमचं रिनोव्हेशन करायचं असेल तर तुम्ही जे रॉ मटेरियल घेता, तुमचे जे सप्लायर्स आहेत, वेगवेगळे पार्ट्स तुम्ही घेता, ते सुद्धा हलाल सर्टिफाईड घ्यावे लागतात. मग एक कंपनी की जे जिहादी नाहीये, इस्लामिक नाहीये, ती कंपनी त्यांच्या सप्लायर्सच्या मागे लागते की तुम्ही हलाल सर्टिफाईड. मग ते सर्टिफिकेशन घेत राहतात, त्यांच्या मागे आपण लागत जातो आणि ती कंपन्या एक एक हे हलाल होत जातात. आणि जे आम्ही घरात इबादत करतो ती इबादत आम्ही कंपनीमध्ये करणार. तुम्ही काय करायचं ते करा. मी हे जे काय सगळं ऐकतोय ते भयानक आहे. आता ह्याच्या पुढची युद्ध जी आहेत ती सगळी आर्थिक युद्ध आहेत. त्यामुळे आर्थिक नाड्या कोणाच्या हातात आहेत देशाच्या, हे अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे. त्यासाठी हा इतका गंभीर विषय आहे आणि थोडंसं आपलं अजूनही या समाजाचं आपल्या दुर्लक्ष होतं या सगळ्या विषयांकडे. म्हणून आम्ही हे जे 3 महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगितले. तुषारजी, असं काय कुठल्या देशांची नावं घेता येतील किंवा असं काही आपल्या सगळ्यांचे डोळे उघडण्यासाठी अशी काही माहिती देता येईल का की बाबा या देशांमध्ये आता खूप मोठी हलालमुळे प्रॉब्लेम तयार झालेला आहे, समस्या निर्माण झालेली आहे? मी आता काही देशांची नावं नाही घेणार, पण हे सगळं रेटिंग्स मध्ये जे त्यांच्या येतं ते ही सगळी 10 जे काही देश आहेत पहिले त्याच्यामध्ये एक एक देश हे पूर्ण हलाल होत चालले. काही भारतातले पण मोठमोठे ब्रँड्स हे हलाल झालेले आहेत, तर अशी काही ब्रँडची नावं तुम्ही इथं उद्धृत करू शकता का? निलेशजी, खूप मोठ्या मोठ्या चांगल्या कंपन्या या हलाल झालेल्या आहेत. आमच्याकडे सगळ्याच कंपन्यांची नावं आहेत, कोण कोण हलाल झालेलं आहे. छोट्याशा मोहा खातीर हे सगळं झालेलं असतं. आपण त्यांच्याकडे ऍज अ विक्टिम बघतो. ते गुन्हेगार नाहीयेत, ते त्या सिस्टीमला, त्या मोहाला बळी पडलेले आहेत. त्यामुळे त्यांची नावं जाहीर करून त्यांच्या अडचणी मला वाढवायच्या नाहीयेत. ते त्यात फसलेले आहेत, तर त्यांना आपल्याला त्यातनं बाहेर काढायचं. पण मग आता भारताच्या दृष्टीने परिस्थिती काय आहे? मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो आता ठामपणे की आतापर्यंत कधी नव्हतं एवढं चांगलं हिंदुत्ववादी वातावरण आपल्या देशात आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी बॅन हलाल, बॉयकॉट हलाल अशा चळवळी, छोटे मोठे आंदोलनं होतात. त्यामुळे त्याला चेक बसतो. पण ह्याच्यावर सोल्युशन काय, ह्याच्यावर उत्तर काय, ह्याच्यावर काय मार्ग काढायचा, ह्याच्याबद्दल कोणीच चर्चा करत नाही, ह्याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. सॅफ्रॉन स्टोरीच्या आधीच्या एपिसोडमध्ये आपण हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता ज्याच्यावर आपण स्टोरी करतोय त्याची सगळी माहिती मी माझ्या मनोगतामधून आपल्या समोर पोहोचवत होतो. आता आपण थोडासा बदल करतोय. आपण प्रत्यक्ष ज्याच्यावर स्टोरी करणार आहोत आणि त्याचे जे उपक्रम आहेत, त्याचं जे जीवन ध्येय आहे ते प्रत्यक्ष आपण त्याच्याकडूनच जाणून घेणार आहोत. आणि आजच्या या एपिसोडमध्ये
मी मनापासून स्वागत करतो माननीय श्री तुषारजी नंदकुमार कुलकर्णी यांचं. जाणून घेऊयात त्यांनी जी एक मोहीम हातामध्ये घेतली आहे, एक वेगळ्या प्रकारची मोहीम आहे, एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन म्हणता येईल, वेगळ्या प्रकारची मुवमेंट, वेगळ्या प्रकारची चळवळ. अनेक जण काय काय प्रॉब्लेम्स आहेत हिंदू समाजासमोर ते मांडत असतात, पण त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काय आहे हे कोणीच बोलत नाही. नुसता समस्यांचा डोंगर आपण बघत असतो आणि लोकांना सांगत असतो, पण त्याच्यावरचं सोल्युशन, त्याच्यावरचं उत्तर हे आपण विचारातच घेत नाही, त्याच्याबद्दल कधी चर्चा करत नाही, त्याच्याबद्दल कधी चिंतन करत नाही. अशा हिंदू समाजासमोर भेडसावत असणाऱ्या खूप ज्वलंत अशा प्रश्नावर तुषारजी उत्तर घेऊन आलेत, सोल्युशन घेऊन आलेत. आपण जाणून घेऊयात ही समस्या आणि या समस्येचं समाधान. मी निलेश रमेश भिसे, रगरग शंभू मेरा परिचय, रगरग शंभू मेरा परिचय. तुषारजी, साधारण महाविद्यालयीन जीवनात असताना तुम्ही पुण्यामध्ये आलात आणि या हिंदुत्वाच्या प्रवाहामध्ये तुम्ही सामील झालात. तर साधारण काय तुमचे तेव्हाचे अनुभव आहेत, किंवा या चळवळीमध्ये, या प्रवाहामध्ये तुम्ही कशा प्रकारे सामील झालात, कशा रीतीने सामील झालात? निलेशजी, तुम्हाला माहिती आहे, अगदी मी जेव्हा हे सगळं हिंदुत्वाचं काम सुरू केलं, अगदी पहिल्या 4-5 मित्रांपैकी तुम्ही एक आहात. तुम्ही तेव्हा ऑलरेडी या कामामध्ये अग्रेसर होतात, खूप वर्षांपासून तुम्ही संघाचं काम करायचं, तेव्हा आपली ओळख झाली. तसं माझं बॅकग्राऊंड हे हिंदुत्वाचं नाहीये. माझ्या घरात कोणी हिंदुत्ववादी काम असं आतापर्यंत केलेलं नव्हतं. त्यातूनही मी कॉन्व्हेंट शाळेत शिकलेलो, त्यामुळे आमच्यावरती जास्त करून पगडा हा सेक्युलरिझमचा जास्त होता. अगदी आम्ही ख्रिश्चन जरी नसलो झालो तरी आम्ही नास्तिक नक्की झालो होतो थोडे थोडे. असं आमचं ते ओव्हरऑलच कॉन्व्हेंट शाळेचं एक स्वरूप असतं शिकवण्याचं. तर त्यानंतर मी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होतो, त्यामुळे तिथेही फारसं हिंदुत्व, इतिहास वगैरे असा काही विषय फारसा होत नव्हता. पण सोलापुरामध्ये मी असताना मंडळामध्ये सक्रिय होतो, गणेश मंडळाची कामं करायचो, त्याचा कार्यकर्ता म्हणून मी अतिशय सक्रिय होतो. अतिशय चांगलं मंडळ होतं आमचं सोलापुरातलं. त्यामुळे समाजात काम करण्याची आवड मला होती आणि माझी आई ही चांगल्या पदावरती महानगरपालिकेत कामाला असल्यामुळे आईच्या माध्यमातून खूप मोठं समाजकार्य सुद्धा मी जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे समाजात मला काम नक्कीच करायचं होतं, देशभक्ती होती, समाजाबद्दल आस्था होती. त्या दरम्यान विश्व हिंदू परिषदेचा एक मोठा कार्यक्रम पुण्यामध्ये आमच्या कॉलेजच्या जवळ होता आणि माझा एक मित्र विश्व हिंदू परिषदेचं काम करायचा. तो मला म्हणाला की एक 10 दिवस व्यवस्थेला येशील का? आणि कुठे ना कुठे काम करायचं होतं, कार्यकर्ता माझ्या अंगात होता. त्याला म्हणलं मी चल येतो, 10 दिवस वेळ काढला आणि गेलो. आणि मग तिथे थोडं थोडं विश्व हिंदू परिषदेचं काम मला बघायला मिळालं आणि मला सुरक्षा व्यवस्थेत टाकलं. त्यामुळं अगदी माननीय अशोकजी सिंगल असतील, माननीय प्रवीणभाई तोगडे असतील, यांच्याबरोबर मला प्रवास करायला मिळाला त्या दरम्यान. आणि प्रवास करताना लक्षात आलं, मग ते काय बोलतात तिथे मी ते ऐकायला लागलो. ते चांगले चांगले शब्द आणि संस्कार माझ्या कानावर पडत गेले आणि मला एक लक्षात आलं 10 दिवसानंतरच की अरे ही चांगली लोक आहेत, एक समाजासाठी चांगलं काम करतायत. मग मी विश्व हिंदू परिषदेच्या घटनेचा सुद्धा अभ्यास केला आणि मला असं वाटलं की या माध्यमातून आपलं आयुष्यभर चांगलं काम करणं अतिशय सोयीचं राहील, चांगलं काम आपण करू शकू, समाजाला उपयोग होईल. म्हणून मी विश्व हिंदू परिषदेच्या संपर्कात आलो आणि त्याचा कार्यकर्ता झालो. थोडक्यात सांगायचं तर बाय चॉईस इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होतो मी, त्यामुळं लॉजिकली विचार करून की मला जेव्हा पटलं की हे योग्य काम आहे तेव्हाच मी या कामात आलो. वा. आणि गेली 25 वर्ष सातत्याने या कामात मी आहे. ग्रेट. म्हणजे किती विश्व हिंदू परिषदेची मोठी अचिव्हमेंट आहे, किंवा एकंदरीत हिंदुत्वनिष्ठ संघटनांची एक मोठी झेप आहे की हिंदुत्वनिष्ठ संघटनेमध्ये युवक जो येतो तो विचारपूर्वक असा सगळ्या गोष्टींचा विचार करून तो त्या प्रवाहात येतो, त्या संघटनेमध्ये येतो. कुठेही तो कोणतरी ब्रेन वॉश करतं आणि त्या भावनेच्या भरात असं काही तो येत नाही. आणि इंजिनिअरिंगचं तुम्ही शिक्षण घेत असताना, तुम्ही स्वतः इंजिनियर आहात, तर हे सगळं शिक्षण घेत असताना चांगली लोक कुठे आहेत हे तुमच्या लक्षात आलं, चांगले विचार करणारी देशाबद्दल, समाजाबद्दल, आणि तुम्ही या प्रवाहामध्ये आलात. काय तुम्हाला विशेष असा अनुभव सांगावासा वाटतो सगळ्यांसाठी की
संघटनेमध्ये आल्यानंतर, हिंदुत्वाच्या प्रवाहामध्ये आल्यानंतर काय गोष्टी शिकायला मिळाल्या, समाजाकडे बघण्याचा, देशाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला कसा झाला, याबद्दल थोडंसं सांगावं. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या ज्या काही संघ परिवाराच्या म्हणा किंवा ज्या हिंदुत्ववादी संघटना असतात ते चांगलं काम करतच असतात, ते कार्यकर्त्यांच्या शोधात असतातच. पण असं एक आहे की तरुणाईत जेव्हा एखादा पुरुष महिला येते की जेव्हा तारुण्यात येतात तेव्हा त्यांच्यामध्ये एक ऍक्टिव्हिस्ट असतोच. तो आपल्याला फक्त इन्स्टिगेट करावा लागतो, तो शोधावा लागतो आणि त्याला जर आपण योग्य वेळी कॅच केलं तर अतिशय चांगले कार्यकर्ते हे आपल्याला मिळू शकतात. थोडंसं असं वाटतं मला की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायला बऱ्याच वेळा कमी पडतो. अनेक लोकांना चांगलं काम करायचं असतं, फक्त त्यांना माध्यम सापडत नाही बरेच वर्ष, आणि मग त्यावेळी जे त्यांना कॅच करतील त्यांच्याबरोबर ते जातात आणि मग ते त्यांना पटायला लागतं. आपल्या हिंदुत्वाचं काम, आपलं देश आहे, आपली संस्कृती आहे, ही अनेक वर्ष चालतच आलेली आहे. मला जेव्हा मी विश्व हिंदू परिषदेचं काम करायला लागलो तेव्हा असं जाणवलं की अरे की कॉन्व्हेंट शाळेत काय चाललेलं आहे, तर ते बघण्याची मला वेगळी दृष्टी निर्माण झाली. आणि मग आम्हाला लहानपणापासून कशा चुकीच्या गोष्टी शिकवत आलेल्या आहेत, आपली सिलेबसमध्ये सुद्धा नको तो इतिहास कसा घुसडलेला आहे, हे आम्ही डोळसपणे तेव्हा बघायला लागलो. मग त्याच्याबद्दल चर्चा व्हायला लागली. आता असं झालेलं आहे की आमच्या कॉन्व्हेंट शाळेतले अनेक माझे मित्र जे आहेत ते हळूहळू हिंदुत्ववादी व्हायला लागले. मग आम्ही जेव्हा गेट टुगेदर करतो, आता पासआउट होऊन आम्हाला 25-30 वर्ष झाली, तरी सुद्धा आम्ही जेव्हा एकत्र बसतो, गप्पा मारतो, तेव्हा हे विषय निघतात आणि मग त्यांना सुद्धा ते जाणवतं की अरे कुठे आपल्याला घेऊन चालले होते, पण कोणीतरी आपल्यातलं अशा संघटनाशी जोडलेलं असल्यामुळे आपल्याला हे कोणीतरी सांगता येतं. तर एवढा मोठा समाजाचा पार्ट आपला जो आहे तो अजूनही अनटच्ड राहिलेला आहे. त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. कुठेतरी एकदा त्यांना आपल्याशी जोडलं तर ते आयुष्यभर आपले राहतात. तर त्यांना ते कामही करायचं असतं, त्यांच्यापर्यंत विषय आपले पोहोचले की ते आपले होऊन जातात. या सगळ्या संघ परिवारामध्ये जवळपास पुण्यामध्येच 150च्या आसपास वेगवेगळ्या संस्था, संघटना या संघ परिवाराचे काम करतात. ते करत असताना प्रत्येकाचे विषय वेगळे असतात, कार्यपद्धती वेगळी असते, पण सगळेच देशभक्तीचं काम करत असतात. माझ्या अनेक मित्रांना कुतूहल वाटतं की अरे आपण एवढं एकेका सीटसाठी इंजिनिअरिंगच्या एवढी मारामारी करायचो, 1% इकडे तिकडे झाला तर रडायची मुलं, ते आत्महत्या केली काही जणांनी, मला या कॉलेजला ऍडमिशन मिळाली नाही म्हणून. एवढं आपण मोटिवेटेड होतो, मग कॅम्पस इंटरव्ह्यूला मला हा जॉब लागला पाहिजे, मला ही मोठी कंपनी मिळाली पाहिजे. एवढं असताना तुमच्या संघ परिवारातले लोक काही मिळत नाही, स्वतःचे पैसे खर्च करतात, वेळ घालवतात, तर ते काय मोटिवेशन आहे याच्या मागे, असा त्यांना प्रश्न आहे की बाबा का करतात ही लोक? तुमचे एवढे भारी भारी शिकलेले प्रचारक हे आयुष्य कसे काय देऊ शकतात? ज्या सीटसाठी आपण एवढी मारामारी करायचो तिथून ते पासआउट होतात, चांगल्या मार्कांनी पास होतात आणि संघाचं काम पूर्ण करतात. ना त्यांना कुठला इन्कम सोर्स आहे, ना काही आहे, ना कुठे त्यांच्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते, तरी सुद्धा हे का करतात? तर याच्या मागे जी काही कारणं मी शोधली की जे मोटिवेशन आहे, जी देशभक्ती आहे आणि त्यांच्या समोर आयुष्यभरात आलेली जी उदाहरणं आहेत सॅक्रिफाईसची, हे बघून बघून ते मोटिवेट झालेले आहेत आणि तेच खरं जीवन आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि आपण चुकीच्या रॅट रेसच्या म्हणा आपण मागे लागलेलो आहोत आणि मटेरियलिस्टिक कुठेतरी आनंद आपण शोधत आहोत, त्यापेक्षा हे 100 पटीने चांगलं आहे, हे मला या सगळ्या ह्याच्यामध्ये आल्यावरती जाणवलं. वा, मी रॅट रेस हा शब्द वापरला की तेच ते एक डबक्यामध्ये पोहायचं आणि तिथंच ते आपली दौडायची आणि असा कूपमंडूक विचार करून, व्यापक विचार न करता आपलं आयुष्य देखील संकुचित करून टाकायचं. तर ही सगळी दृष्टी ही या हिंदुत्वाच्या प्रवाहात आल्यामुळे आपल्या सगळ्यांची बदलून जाते आणि आपला देश, आपलं राष्ट्र, या देशावर आघात करणारे शत्रू, त्यांच्याशी आपण कशा रीतीने आणि निस्वार्थ भाव मनामध्ये ठेवून, ह्याच्यातून मला काही मिळणार नाहीये. खूप चांगलं सांगितलं की कॅम्पस इंटरव्ह्यू होतात आणि लाखाची पॅकेजेस ह्याच्यासाठी विद्यार्थी हापापलेले असतात एक प्रकारे, त्याच्यातच त्यांचं करिअर असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन, या सगळ्या गोष्टींवर पाणी सोडून हे शिकलेले, उच्च विद्या विभूषित असे युवक जेव्हा प्रचारक म्हणून बाहेर पडतात, तेव्हा खरंच की ह्या संघटना, हा प्रवाह, ही चळवळ किती निस्वार्थ काम करायला या सगळ्या युवकांना प्रेरित करते, त्याचं उत्तर आपल्याला मिळतं.
मला आणखीन थोडंसं पुढे जाऊन असं विचारायचं आहे की खरं तर जो आजचा आपला विषय आहे की जे काम तुम्ही करताय ते काम करण्याच्या आधी म्हणजे जेव्हा विश्व हिंदू परिषदेचं दायित्व तुमच्याकडे होतं तेव्हा इस्लामिक जिहाद या समस्येचा प्रत्येक विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला किंवा प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला ही समस्या जाणवत असते, ही समस्या भेडसावत असते. तर ही समस्या थोडीशी जर का तुम्ही उलगडून सांगितलीत तर मग आपण या समस्येच्या आधारे तुम्ही जे काम करतात त्याच्यावर थोडंसं बोलूयात. नक्कीच. विश्व हिंदू परिषदेचं मी काम जेव्हा 2002 पासून सुरू केलं तेव्हा लक्षात आलं की अरे केवढं मोठं संकट खरंच आपल्या समाजासमोर देशासमोर आहे की ज्याच्याशी लढा आपले अनेक पिढ्या देत आहेत. हा विश्व हिंदू परिषद स्थापन झाली, संघ स्थापन झाला इथपासून नाहीये, तर हा लढा गेली 1200-1000 वर्षांपासून आपण लढतो आहोत. आपल्या अनेक पिढ्या त्याच्या खर्ची पडलेल्या आहेत आणि अनेक वेळा तरुण जे आहेत आपल्या समाजातले यांचा खूप मोठी शक्ती आणि वेळ या सगळ्या संकटाला सामना करण्यातच जात आहे. आता तुम्ही बघा, अनेक वेळा आता 47 ची फाळणी आपल्याला माहिती आहे की त्याच्यात ईस्ट पाकिस्तान वेस्ट पाकिस्तान वेगळे झाले आणि ते इस्लामिक राष्ट्र झाले, कारण त्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं म्हणून ती फाळणी जगाला माहिती आहे. पण त्याच्या आधी सुद्धा जो अखंड भारत होता त्यातले अनेक तुकडे आपल्या देशाचे झालेले आहेत आणि दुर्दैवाने ते सगळेच तुकडे कसे काय इस्लामिक राष्ट्र झाले. मग आपण जो भाईचारा म्हणतो तो कुठे आहे? तुमच्या माझ्यासारखे किंवा अन्य जे काही सेक्युलर आपले लोक आहेत ते तिथे पण होते ना, तेव्हा त्यांचं काय झालं? तिथल्या हिंदूंचं जे हिंदू मुस्लिम एकता वगैरे हे सगळ्या गोष्टी करायच्या त्यांचं काय झालं? ते कुठे जातात? त्यांचा प्रभाव काही पडला का? नाही पडला. आता सगळ्या ठिकाणी 99% 100% मुस्लिम राष्ट्र ही झालेली आहेत आणि तिथं मुस्लिमांचाच प्रभाव आहे. मग ही संकट संपणार आहे कधी? मग अशा अजून किती फाळण्या आपल्या होणार आहेत? तर हे लक्षात घेता हे जे सगळ्या, आणि आता कसं झालंय की युद्ध हे फक्त सीमेवरतीच शिल्लक राहिलेलं नाहीये, ते आता प्रॉक्सी वॉरच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे जे जिहाद आहेत त्या माध्यमातून ते घुसत चाललेलं आहे सगळीकडे. तर विश्व हिंदू परिषदेचं काम करताना, संघ परिवाराचं काम करताना या सगळ्या गोष्टी निदर्शनास यायला लागल्या. त्या उघड्या डोळ्याने आम्ही बघायला लागलो की अरे हे असं आहे. मग आपल्याला हे शिकवलंच गेलेलं नाही, आपल्याला अंधारात ठेवलेलं आहे. आणि जे हे सगळ्या प्रकारचे जिहाद आहेत ज्याच्यावरती सगळा संघ परिवार आणि अन्य लोक सुद्धा खूप अग्रेसिव्हली काम करतायत, त्यातला लव्ह जिहाद आता केरला स्टोरीजच्या माध्यमातून, चित्रपटाच्या माध्यमातून तो समाजापर्यंत जास्त प्रभावीपणे पोहोचला. लोकांना कळलं की लव्ह जिहाद काय असतो, त्याची दाहकता काय आहे, आणि त्याच्यात उदाहरणं दाखवली गेली. काश्मीर फाईल्सच्या निमित्ताने काश्मीरी हिंदूंवर काय अत्याचार झाले हे लोकांपर्यंत पोहोचले. तर त्यांना नुसतं पंडित, काश्मीरी पंडित म्हणून आपण जे वेगळं बघत होतो ते काश्मीरी पंडितांचा काश्मीरातला काहीतरी विषय, बाकीच्या समाजाला फार घेणं देणं नव्हतं, पण या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचलं. तसं आता वक्फ बोर्डाचा कायदा आणि त्याच्या विरुद्ध सगळे आपले ठराव वगैरे असे जे चालू आहेत त्या निमित्ताने लँड जिहाद काय असतो हे लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. लव्ह जिहाद मध्ये अनेक चांगल्या चांगल्या घरातल्या महिला, मुली या लव्ह जिहादला बळी पडलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींवरती नरेटिव्हचा एक जिहाद आहे. तर जसं आता मी आपल्याला सांगत होतो की अनेक वर्ष आपण हा लढा देतोय, पण नरेटिव्हचा जिहाद जो असा आहे ना की अनेक वेळा जे प्रभावी माध्यम आहेत, उदाहरणार्थ आपलं टीव्ही चॅनल्स असतील, पेपर असेल, लिटरेचर असेल, जे साहित्य आपण वाचतो ते सगळं असेल, बॉलिवूड एक प्रभावी माध्यम आहे, तर या सगळ्याच्या माध्यमातून आपल्यावर असं बिंबवण्यात आलेलं असतं की हे सगळं खोटं आहे आणि हे चांगलेच लोक असतात. त्यांची जी शिकवण आहे जिहादी ही काही वाईट नाहीये, ते त्यांच्या धर्माचं काम करतात, तोही शांती प्रिय समाज आहे असंच आपल्यावरती बिंबवण्यात आलेलं आहे. त्यामुळं मेजॉरिटी ऑफ हिंदू समाज सुद्धा आता असंच मानून आहे की भाईचारा हा सगळा खरा आहे, चांगले असतात ते सुद्धा लोक, मेरा अब्दुल वैसा नाही असंच ते म्हणत असतात. पण हे किती खोटं आहे हे आपल्याला जेव्हा आपण या संघटनेचं काम करतो तेव्हा हे कळतं आपल्याला. आणि अशा सगळ्या जिहादांपैकीच आता अजून एक नवीन प्रकारचा जिहाद जो आहे त्याला आपण व्यावसायिक जिहाद म्हणू शकतो. तर त्याच्यावरती थोडंसं अजूनही आपण थोडासा आपला समाज दुर्लक्ष करतोय. आणि बऱ्याच वेळा असं होतं की जो हा प्रॉब्लेम असतो इस्लामचा तो हाताबाहेर गेल्यावरच आपल्या लोकांच्या लक्षात येतं, किंवा ते सुद्धा हाताबाहेर गेल्यावर किंवा परिस्थिती त्यांच्या ताब्यात आल्यावरच ते ओपन करतात. तर व्यावसायिक जिहाद जो आहे त्याच्यावरती काम करायचं मी ठरवलं आणि 7-8-10 लोक एकत्र केली
आणि आमचं बैठका चालू झाल्या आणि त्याच्यावर चिंतन चालू झालं. अच्छा, म्हणजे विश्व हिंदू परिषदेशी संपर्क झाल्यानंतर बदललेली दृष्टी, आपल्या भारत मातेसाठी किती जण निस्वार्थीपणे काम करतायत ह्याच्याकडून मिळालेली प्रेरणा, त्याचबरोबर देशासमोरील धर्मासमोरील असलेल्या संकटांची जाणीव झाल्यामुळे इस्लामिक जिहाद काय आहे, तो जिहाद आपण सगळ्या हिंदू समाजाला सांगितला पाहिजे अशी निर्माण झालेली कर्तव्यबुद्धी, आणि हे व्यापक संकट असताना या संकटातला एक ठराविक एक पार्ट की ज्याच्यावर मी अगदी खोलात जाऊन अभ्यास करेन, ती समस्या काय ती समजून घेईन, आणि ती समस्या समजून घेतल्यानंतर त्याच्यावरचं सोल्युशन पण काढेन. तो सोल्युशन बद्दल आपण बोलणारच आहोत, पण किती भयानक आहे तुषारजी आहे की हा इस्लामिक जिहाद जो वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्या समोर अक्षरशः नंगा नाच करतोय. त्याच्यामध्ये लव्ह जिहाद आहे, लँड जिहाद आहे, वोट जिहाद आहे, लोकसंख्येचा विस्फोट आहे. याच्या जोडीला तुम्ही आणखीनही काही आता ज्या काही विषयाची मांडणी केली त्याच्याबरोबर असलेला सगळ्यात महत्वाचा पण दुर्लक्षित झालेला विषय तो म्हणजे व्यावसायिक जिहाद. हा व्यावसायिक जिहाद काय आहे नक्की, हा व्यावसायिक जिहाद कुठं कुठं घडतोय, त्याचे परिणाम आपल्याला आत्ता जाणवतायत नाही जाणवतायत काय, की बरेच वेळेला म्हणलं जातं ना की एखादी गोष्ट तुम्ही नाकारू शकता, एखादी समस्या तुम्ही नाकारू शकता, पण त्या समस्येचे जे दुष्परिणाम होणार आहेत ते दुष्परिणाम तुम्हाला नाकारता येत नाहीत. बरोबर. तर हा नक्की व्यावसायिक जिहाद काय, तो कुठं घडतोय, त्याचे कसे परिणाम आपल्याला बघायला मिळतात किंवा बघायला मिळतील याच्याबद्दल जरा तुम्ही उहापोह केलात तर बरं होईल. जसं आपण बघितलं की सर्व प्रकारचे हे जिहाद आहेत, त्याच्यामध्ये आपल्या अनेक हिंदुत्ववादी संघटना वेगवेगळं त्याच्यावरती काम करतात आणि अतिशय प्रभावशाली काम करतात. अनेक ठिकाणी चांगले सोल्युशन सुद्धा आपल्याला मिळालेले आहेत. व्यावसायिक जिहाद जो आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 मुद्दे आम्ही घेतलेले आहेत. पहिला मुद्दा असा आहे की एकेका व्यवसायामध्ये हे जिहादी घुसतात आणि तो पूर्ण व्यवसाय कॅप्चर करतात. त्याची उदाहरणं आपल्या समोर आहेत. आपण समाजात वावरताना बघतो की आपण फळं घ्यायला गेलो की 99% तीच लोक असतात. आपण कार्पेंटर जर शोधायला गेलो 30 लोक असतात. आपण चिकन मटन घ्यायला गेलो 30 लोक असतात. आपण पीओपीचं काम हुडकायला गेलो 30 लोक असतात. एसीचं इन्स्टॉलेशन, वायरिंग, मेंटेनन्स असेल तरी तो जिहादी लोकांच्या ताब्यात गेलेला व्यवसाय आहे. असे गाड्यांचं जर आपण सर्व्हिसिंग असेल, डेंटिंग पेंटिंग असेल किंवा गॅरेज हा व्यवसाय जर आपण बघितला ऑटोमोबाईलचा तर तो त्यांच्या ताब्यात गेलेला आहे. असं अनेक व्यवसाय त्यांच्या एक ताब्यात चाललेले आहेत आणि ह्याच्या मागे नुसताच व्यवसाय आहे का तर नुसता व्यवसाय नाहीये, तर ह्याच्या मागे एक जिहादी अजेंडा आहे. आता आपण आपल्या लहानपणापासून बघत आलेलो आहोत की आपल्या घरी बांगड्या भरायला जिहादी लोक यायचे. त्याच्यानंतर आपण बघितलं मेहंदी काढायला जिहादी लोक यायचे. अनेक लेडीज टेलर्स जिहादी आहेत. तर या माध्यमातून ते घरापर्यंत महिलांपर्यंत खोट्या ज्वेलरीजचा व्यवसाय असेल किंवा अत्तरांचा व्यवसाय असेल, या निमित्ताने त्यांचा महिलांशी संबंध यायचा आणि तो त्यांनी कदाचित त्याचा अभ्यास केला असेल आणि त्याचं पर्यावसन म्हणून आता आपण पाहतोय की लव्ह जिहादच्या केसेस मधल्या काळात खूप वाढल्या होत्या. तर असं एकेका व्यवसायात घुसून त्याच्या मागे जिहादी अजेंडा राबवणं हे त्यांचं कार्यपद्धती आहे. दुसरा मुद्दा जो आहे तो खोट्या नावांनी व्यवसाय केला जातो. आता अनेक ठिकाणी आपण बघतो की नाव हिंदू देवी देवतांचं असतं पण चालवणारे जिहादी असतात. तसंच आपण बघितलं गुजरात हायवे किंवा अनेक हायवेवरती आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा बघतो आपण की नाव हिंदू असतं. आता माझेच एक मित्र परवा गुजरातला जाताना वाटेत थकवा आला म्हणून त्यांनी मुक्काम करायचा ठरवला. त्यांच्या स्वतःच्या मुलाचं नाव सागर आहे म्हणून ते सागर हॉटेलमध्ये ते गेले. आवर्जून त्यांना माहित होता हा सगळा प्रकार, पण सागर जरा हिंदू माणसाचा असेल अशी त्यांना शंका आली म्हणून ते तिथे गेले. आत गेलं तर देवारा होता, हार, फुलं, अगरबत्ती, नारळ बिरळ सगळं होतं, घंटा होती, सगळं होतं. जेव्हा त्यांनी चेक इन केलं आत जाऊन तेव्हा त्यांच्या सर्व्हिसला वगैरे सगळे टोपीवाले आले. त्यामुळे मग त्यांना लक्षात आलं की हे बहुतेक जिहाद्यांचंच हॉटेल आहे. त्यांनी चौकशी केल्यावर लक्षात आलं की हे पूर्णपणे जिहाद्यांचं हॉटेल आहे, याच्यामध्ये कुठे हिंदू माणसाचा संबंधही नाहीये. तर असं खोटी नावं देऊन व्यवसाय केली जातात. मोठमोठे ब्रँड्स ह्याच्यामध्ये आहेत की जे पूर्णपणे जिहादी लोकांचे आहेत आणि आपण समजतो ते हिंदूंचेच आहेत म्हणून आपण त्यांच्याशी व्यवहार करतो.
तर अशी वेळोवेळी आपल्याला उदाहरणं बघायला मिळतात. आजकाल आपण खूप ठिकाणी व्हायरल झालेलं आपण बघितलं आहे की QR कोड स्कॅन केल्यानंतर नाव येतं आणि त्याच्यामुळे आपल्याला कळतं की हे हिंदूचं दुकान नाहीये. पण ती एक फार छोटीशी गोष्ट आहे, त्याला पर्याय अनेक उभे राहू शकतात. तर असं फसवणूक होऊन जे व्यवसाय केले जातात हा एक मोठा मुद्दा आपण त्याच्यामध्ये बघितलाय. तर आपल्याला सामान्य नागरिकाला कळणार कसं की हे हिंदूचं दुकान आहे का नाही, याच्याशी व्यवहार करायचा का नाही, तर हा एक मुद्दा आम्ही घेतला. आणि तिसरा जो महत्वाचा मोठा एक ग्लोबल विषय आहे तो म्हणजे हलाल सर्टिफिकेशनचा. तर असे 3 मुद्द्यांवरती हलाल सर्टिफिकेशन हा अतिशय गंभीर, मोठा आणि जास्त डेंजरस विषय आहे. तर याच्यावरती आम्ही या 3 मुद्द्यांवरती प्रामुख्याने काम करायचं ठरवलं. 2 वर्षापूर्वी आपण हा ट्रस्ट फॉर्म केला. नॉट फॉर प्रॉफिट आहे. हे सगळे डायरेक्टर्स आमचे 9 डायरेक्टर्स त्याच्यामध्ये आहेत आणि हे सगळं आपापले काम व्यवसाय सांभाळून हे सगळं आपल्या धर्मासाठी एकत्र आलेलो आहोत. अतिशय सखोल अशी मांडणी तुषारजींनी आता आपल्या समोर केलेली आहे की इस्लामिक जिहादचे वेगवेगळे प्रकार आणि त्याच्यामध्ये असलेला हा व्यावसायिक जिहाद, आणि व्यावसायिक जिहाद हा पिढ्यानपिढ्या चालू आहे आणि त्याचे दुष्परिणाम आता आपण लव्ह जिहाद, लँड जिहाद याच्या माध्यमातून बघायला लागलेलो आहोत. आणि त्याच्यामध्येच असलेला हा व्यावसायिक जिहाद कशा रीतीने फसवणूक केली जाते, कशा रीतीने आपले अजेंडे रेटले जातात, आपले मजहबी अजेंडे, आपली मतं या व्यवसायाच्या निमित्ताने लादून समोरच्याची श्रद्धा बदलली जाते आणि ह्याच्यावर कशा रीतीने आंतरराष्ट्रीय स्तरातून प्रयत्न चालू आहेत संघटितपणे, ह्याचा आत्ता उल्लेख तुषारजींनी आपल्या समोर केला हलाल सर्टिफिकेशन म्हणून. हे हलाल सर्टिफिकेशन काय आहे, हे हलाल सर्टिफिकेशन समजून घेण्याच्या आधी आपल्याला हे 2 शब्द खूप महत्वाचे आहेत इस्लामिक जगतामध्ये असलेले, की हलाल आणि हराम. कुठली गोष्ट इस्लामी जगतामध्ये हराम सांगितली आहे आणि कुठली गोष्ट इस्लामी जगतामध्ये हलाल सांगितली आहे, याच्या पाठीमागे खूप मोठं इस्लामी तत्वज्ञान आहे, इस्लामी मान्यता आहेत, त्यांचा इतिहास आहे, त्यांचे जे सगळे श्रेष्ठ पुरुष त्यांच्या दृष्टीने ज्यांना ते मानतात त्यांची चरित्र आहेत आणि त्यानुसार ते आपल्या पुढच्या पिढ्यांना अशी शिकवण देत असतात की हे आपल्यासाठी हलाल आहे, हे आपल्यासाठी हराम आहे. जर तुम्ही हिंदू समाजाच्या दृष्टीने विचार जर का केला तर नॉनव्हेज खाताना झटका पद्धत आणि हलाल पद्धत ही आपण ऐकलेली आहे. झटका पद्धतीमध्ये जे जनावर असतं त्याची एका झटक्यामध्ये त्याला मारलं जातं, त्याला म्हणायची झटका पद्धत. आणि जी हलाल पद्धत आहे त्याच्यामध्ये त्याचं फक्त मानेवरून सुरा फिरवायचा आणि ते रक्त वाहत राहिलं पाहिजे आणि तो तडपला पाहिजे आणि अशा रीतीने हलाल करून मारण्याची एक पद्धत असते. तर अशी हलाल पद्धत असते, झटका पद्धत असते. झटका पद्धत साधारण हिंदू समाज हा सगळा झटका पद्धत ही फॉलो करतो, पण इस्लामी जगतामध्ये हलाल पद्धत फॉलो केली जाते. तर असे हे हलाल आणि हराम असे आपण हे 2 शब्द ऐकलेत. त्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला नॉनव्हेजच्या स्वरूपामध्ये हलाल पद्धत आणि झटका पद्धत असा इथं मुद्दा मांडला. पण हलाल सर्टिफिकेशन हे नक्की काय आहे? हलाल सर्टिफिकेशन आता आपल्याला जे माहिती आहेत त्यानुसारच हलाल या शब्दाचा अर्थ असतो का आणखीन काही वेगळा आहे हे आपण जाणून घेऊयात, किंवा एकंदरीतच हलाल इकॉनॉमी काय हे जाणून घेऊयात आपण तुषारजींकडून. निलेशजी, आता जो तुम्ही हलाल आणि त्याचा विरुद्ध शब्द म्हणजे हराम असं जो धार्मिक बाजू मांडली त्या शब्दाची, हलाल या शब्दाची धार्मिक पॉइंट ऑफ व्ह्यू मांडला, पण तो जेव्हा हलाल इकॉनॉमी येते, हलाल सर्टिफिकेशन येतं, त्याचा अतिशय त्या हलाल या धार्मिक शब्दाचा अतिशय धूर्तपणे उपयोग केला गेलेला आपल्याला दिसतो. त्याची गंमत तुम्हाला सांगतो. हलाल म्हणजे तुम्ही म्हणालात तसं इस्लामच्या दृष्टीने योग्य आणि त्याच्या विरुद्ध हराम म्हणजे अयोग्य असं इस्लामला म्हणायचं. तर काही गोष्टी हलाल आहेत, काही गोष्टी हराम आहेत. तर हलाल जेव्हा म्हणतो तर इस्लाममध्ये एक उदाहरण तुम्हाला छोटंसं देतो की इस्लाममध्ये सजणं सवरणं ज्याला म्हणतो आपण, मेकअप करणं ज्याला म्हणतो, तेच हराम आहे. सजूच नाही माणसाने असं त्यांचं मत आहे त्यांच्या कुराणच्या पद्धतीने. पण मग हलाल इकॉनॉमिक्स मध्ये हलाल कॉस्मेटिक्स आहेत, ते कसे काय चालतात? आणि त्यात सुद्धा ज्या गोष्टी महाराष्ट्रात हलाल आहेत त्या तुमच्या केरळमध्ये हराम असतात.
ज्या पहिल्या वर्षी हलाल असतात ते दुसऱ्या वर्षी हराम असतात, हे कोण ठरवतं? तर हे सगळं ते हलाल हा धार्मिक शब्द वापरून केलं गेलेलं माझ्या मते असं मला वाटतं की हे एक रॅकेट आहे. हे आर्थिक जिहाद याच्या मागून चालवला जातोय आणि त्याच्याबद्दल आपण सतर्क राहिलं पाहिजे असं मला वाटतं बेसिकली. काय चपकळपणे मांडणी तुषारजींनी केली आहे की एके ठिकाणी एखादी गोष्ट हलाल आहे ती दुसरीकडे हराम असते, एक गोष्ट दुसरीकडे हराम असते ती तिसरीकडे हलाल असते. हे कसं काय होतं? म्हणजे अगदी मूळ इस्लाममध्ये जे आता तुषारजींनी सांगितलं की सजणं सवरणं मेकअप करणं या गोष्टी हराम सांगितल्यात. अगदी संगीत वाजवणं हे देखील हराम आहे. चित्रकला काढणं चित्र काढणं हे देखील हराम आहे. पण असं असताना देखील एम.एफ. हुसेन हा चित्र काढतो, ते चित्र भारत मातेचं काढतो, ते चित्र हिंदू देवदेवतांची काढतो आणि त्याच्यामधून सगळी नग्नता पसरवतो, हिंदू सेंटिमेंट्स दुखवतो. म्हणजे कशा रीतीने मूळ इस्लामिक सिद्धांत या मूळ इस्लामिक सिद्धांतानुसार पण फारकत घेऊन वागायचं आणि काफिर किंवा जे नॉन मुस्लिम्स आहेत त्यांची श्रद्धास्थानांवर अटॅक करायचे, त्यांच्या सेंटिमेंट्स दुखवायच्या. तर ह्याच्यात पण बरं का तुषारजी, ह्याच्यामध्ये देखील मूळ इस्लाममध्ये असं सांगितलेलं आहे की जर का तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर त्याला त्यांनी तो शब्द वापरलाय अल तकिया. जिथं जिथं जिहाद चालणार नाही तिथं तिथं तुम्ही अल तकिया करा. अल तकिया करा म्हणजे काफिरांशी तात्पुरती तुम्ही ऍडजस्टमेंट करा, त्यांच्याशी तुम्ही तात्पुरतं जुळवून घ्या, आपण त्यांच्यासारखेच वागूयात, त्याला म्हणायचं अल तकिया. म्हणजे जरी चित्रकला ही हराम असली, जरी संगीत वाजवणं हे हराम असलं तरी अल तकिया करून काफिरांसारखंच वागायचं, काफिरांसारखं चित्रकलेमध्ये निष्णात व्हायचं, संगीतामध्ये निष्णात व्हायचं आणि त्याच्या माध्यमातून मग जिहाद करायचा, जो एम.एफ. हुसेननी केला. अगदी त्याच धर्तीवर ज्या गोष्टी हराम आहेत त्या गोष्टीमध्ये शिरकाव करायचा, त्या गोष्टीमध्ये शिरायचं, त्या गोष्टीमध्ये शिरून तिथली हिंदूंची मेजॉरिटी, तिथली असलेली हिंदूंची मक्तेदारी ही संपुष्टात आणायची. पण त्याच्यात शिरायचं असेल तर अल तकिया करायचं, हराम असलेली गोष्ट पण हलाल आहे अशा रीतीने त्याच्यामध्ये घुसायचं आणि मग प्रत्यक्ष जिहाद करून ती गोष्ट आपल्या ताब्यात घ्यायची. ह्या कशा रीतीने गोष्टी ताब्यात घेतल्या जातात, ही हलाल इकॉनॉमी, ही हलाल पॉलिसी, हे काय आहे? याचं जे तुषारजींनी उल्लेख केला की एक आंतरराष्ट्रीय त्याचं एक रॅकेट आहे. मी म्हणेन तर रॅकेट ते बाय डिफॉल्ट आहेच त्यांच्या त्या धार्मिक मान्यतेमध्ये, बाय डिफॉल्ट त्यांच्यामध्ये तो संघटितपणा आहे. तर ते आपण समजून घेऊयात तुषारजींकडून. निलेशजी, आता गंमत बघा, तुम्ही जसं म्हणालात की हलाल हा शब्द वापरून त्यांनी जे हे सगळं रॅकेट उभं केलेलं आहे, तर ते काही मिडल ईस्टच्या काही कंट्रीजमध्ये ही सुरुवात झाली आणि हळूहळू त्यांनी त्याचे पाय पसरायला सुरू केले. त्याची अपेक्स बॉडी आहे. आत्ता जगामध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल की आत्ता जवळपास $4 ट्रिलियन इकॉनॉमी, $4 ट्रिलियन म्हणजे केवढी? तर भारता एवढी इकॉनॉमी ही हलालच्या माध्यमातून जगभरात चालते. हलाल सर्टिफाईड कंपन्यांच्या माध्यमातून झालेली ही उलाढाल आहे. आता भारताला आपला देशही चालवायचा आहे, पण हा सगळा जो हलालचा जो पैसा आहे तो त्यातनं जो त्यांना टॅक्स मिळतो तो प्युअरली त्यांच्या जिहादला वाढवण्यासाठी वापरला जातो. अन्य सगळ्या प्रकारच्या जिहादला फंडिंग केलं जातं ते हलाल इकॉनॉमी म्हणून होतं. मी तुम्हाला आता विषय आपण जिहादमध्ये आलेलोच आहोत आणि हा सगळा आर्थिक जिहाद, व्यावसायिक जिहाद बघतो आहोत आपण. तर त्यांची मोडस ऑपरेंडी ज्याला म्हणतो आपण, म्हणजे कार्यपद्धती कशी असते ते मी सांगतो तुम्हाला. ते कशा पद्धतीने त्यांचे पाय पसरत चाललेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या कंपनीकडे ते जातात, तिथं त्यांचा सेल बघतात. आता उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, एखादी मोबाईलची कंपनी, त्या कंपनीकडे ते जातात, त्यांना ते सांगतात की तुमचा मोबाईल खूप चांगला आहे, आमच्या सगळ्या लोकांना तो आवडतो, तुमच्या देशामध्ये जवळपास आमचे 1 कोटी लोक राहतात की जे आमचे रोजचे नमाज पडतात, आमच्याशी कमिटेड आहे, आम्ही सांगू तसं ते ऐकतात, आमच्या लोकांना तुमचा मोबाईल आवडतो. पण आम्हाला असं वाटतं की ते सगळं काही गोष्टी आमच्याकडे धार्मिक खूप स्ट्रिक्ट असतात, कडक असतात, तर ते त्याच्यात पाळल्या जातात का नाही अशी शंका आमच्या लोकांना येते. तर ती शंका दूर तुम्ही करावी आणि आमचं म्हणणं आहे की तुमचा मोबाईल आमची सगळी लोक वापरायला तयार आहेत, फक्त तुम्ही एक छोटंसं सर्टिफिकेट आमचं आहे
हलाल सर्टिफिकेट ते तुम्ही घ्या, अगदी नाममात्र दरात ते आम्ही देतो तुम्हाला. आणि तुम्ही हे छोटंसं चिन्ह जर तुम्हाला जमलं तर हे तुमच्या मोबाईलमध्ये कुठेतरी छापा, ते हलालचं चिन्ह असतं. कंपनी विचार करते, अरे माझं एक्झिस्टिंग कस्टमर आहे ते न दुखावता मी अजून मला वाढीव जर माझा सेल वाढणार असेल, माझी कंपनी मोठी होणार असेल तर काय हरकत आहे, म्हणून कंपनी ते सर्टिफिकेट घेते. आणि थोडासा नक्कीच त्यांचा सेल वाढतो, ते त्यांच्या लोकांना घ्यायला सांगतात, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात, ते सगळे पैसे होतात. मग कंपनीला वाटतं आपण प्रोडक्शन वाढवलं पाहिजे, मग ते प्रोडक्शन वाढवतात, कारखाने वाढवतात, कर्ज वाढवतात, एम्प्लॉईज वाढवतात आणि असं करत करत तो डोलारा मोठा करतात आणि त्या कंपनीची त्यांच्यावरती डिपेंडन्सी वाढते. मग जेव्हा त्यांच्या हे लक्षात येतं, त्यांचा प्रभावी अभ्यास असतो या सगळ्या याच्यामध्ये आणि ते कंपनीकडे जातात. तुमचं रिन्युएशन करायचं असेल तर तुम्ही जे रॉ मटेरियल घेता, तुमचे जे सप्लायर्स आहेत, वेगवेगळे पार्ट्स तुम्ही घेता, ते सुद्धा हलाल सर्टिफाईड घ्यावे लागतील. मग एक कंपनी की जे जिहादी नाहीये, इस्लामिक नाहीये, ती कंपनी त्यांच्या सप्लायर्सच्या मागे लागते की तुम्ही हलाल सर्टिफाईड घ्या. मग ते सर्टिफिकेशन घेत राहतात, त्यांच्या मागे आपण लागत जातो आणि ती कंपन्या एक 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 हे हलाल होत जातात. त्याच्या पुढे जाऊन ते पुढच्या वर्षी रिन्युएशनला येतात. ते म्हणतात आम्ही तुम्हाला स्वस्तात लेबर देतो, स्वस्तात माणसं देतो, तुमचे ग्रॅज्युएट झालेली लोक काम करत नाही, तेवढे आमचे डिप्लोमावाले काम करतात, त्यांना तुम्ही कामावरती घ्या. असं करत करत ती माणसं घुसवतात. आणि एकदा एखाद्या कंपनीमध्ये जेव्हा माणसं घुसतात तेव्हा त्या कंपनीच्या फार हातात राहत नाही, ते पूर्ण हायजॅक होते कंपनी. आणि मग ते म्हणतात की आम्हाला नमाज पडायला जागा द्या, आम्हाला हे करायला जागा द्या, मग आमचे असंच करा तसंच करा. आणि मग तिथं अन्य जे लोक असतात ते हळूहळू कंपनी सोडायला जातात. अशा अनेक भारतातल्या कंपन्या सुद्धा आपल्याकडे सुद्धा अप्रोच झालेल्या आहेत की जशी एखादी लव्ह जिहादमध्ये मुलगी अडकते तशी आमची कंपनी अडकलेली आहे, आम्हाला याच्यातनं बाहेर येण्याचा मार्ग सुचवा. ही झाली भारतातली परिस्थिती. अन्य जे छोटे छोटे देश बाहेरचे आहेत त्या देशांमध्ये अशा कंपनीच्या माध्यमातून एक एक कंपनी हायजॅक करून, कॅप्चर करून पूर्ण अर्थव्यवस्था ही हलालच्या हातात गेलेली आहे. आणि आता हलालनी नियम बनवायचे आणि त्यांनी ऐकायचे, अशी परिस्थिती झालेली आहे. अनेक देशांची अर्थव्यवस्था ही हलालला सरेंडर झालेली आहे. तर अशी ही सगळी त्यांची मोडस ऑपरेंडी आहे. त्यामुळं आपल्या सगळ्या कंपन्यांनी अतिशय सतर्क राहिलं पाहिजे हे सगळं सर्टिफिकेट घेण्याच्या बाबतीत. म्हणजे लव्ह जिहाद मध्ये जेव्हा एखादी मुलगी अडकते, तिचा मोह तिच्या मनामध्ये जागरूक केला जातो. त्या मोहाचा, त्या प्रेमाचा तिला आमिष दाखवलं जातं. त्या आमिषाला ती बळी पडते. तर त्या मोहाला बळी पडून ती प्रेमभावानं तिच्या मनात जागरूक केली जाते. वय असतं आणि मग तिला त्या प्रेमाच्या जाळात फसवून तिला डिपेंड केलं जातं. तिचं स्वतंत्रता हिरावली जाते आणि ती त्या जिहादीवर डिपेंड होते. आणि एकदा ती डिपेंड झाली, एकदा पूर्ण त्याच्या कर्यात आली, ती पूर्ण त्याच्या तावडीत सापडली, तर मग वाटेल तसं तिला वापरलं जातं. अगदी त्याच धर्तीवर हा व्यावसायिक जिहाद कशा रीतीने एकदा तुम्ही हलाल सर्टिफिकेशन मध्ये स्वतःच्या व्यवसायाची नोंद केलीत, तुम्हाला ते व्यवसायाचा आमिष दाखवतात की आमच्याकडे एवढी माणसं आहेत की जी तुमचा मोबाईल, तुमचं प्रोडक्ट, तुमची वस्तू विकत घेतील. आणि मग स्वाभाविक आहे, आपण आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आपण मार्केटमध्ये उतरलेला असतो. त्यामुळे त्या व्यावसायिकाला, त्या उद्योजकाला ते चांगलं वाटतं की बाबा एवढा माझा सेल वाढणार आहे. त्या पद्धतीमध्ये तो ते सर्टिफिकेट घेतो आणि सर्टिफिकेट घेतल्यानंतर आणखीन पुढे त्याला आमिष दाखवलं जातं की तुझे आत्ताचे जे एम्प्लॉईज आहेत ते जर का 50,000 पगार घेत असतील तर आमच्याकडे अशी माणसं आहेत की जी त्याच कॅलिबरची आहेत, त्याच क्षमतेची आहेत, पण ती 35,000वर काम करतील, 30,000वर काम करतील. एवढी मोठी तफावत, एवढी मोठी जर का त्याची सॅलरीवरचा त्याचा एक्सपेन्सेस कमी होणार असेल तर तो स्वाभाविकपणाने आहेत त्या प्रामाणिक माणसांना कामावरून काढून टाकतो, कामावरून कमी करतो आणि ही नवीन माणसं तो भरतो. पण तेव्हा त्याला माहिती नसतं की एक प्रकारे या आमिषाला बळी पडून, एक प्रकारे या मोहाला बळी पडून लालच ही किती माणसाला रसातळाला नेते याचे उत्कृष्ट उदाहरण आहे की तुम्ही प्रामाणिक माणसांना हाकलून देता तुमचे 2 पैसे वाचवण्यासाठी आणि त्याच्यानंतर ज्या माणसांना तुम्ही घेतलेले असतात ती माणसं मग स्वतःचं वेगळं अस्तित्व दाखवायला लागतात. ते मग स्वतःच्या अटी शर्ती तिथं ठेवायला लागतात आणि मग आम्हाला पाहिजे तेव्हा सुट्ट्या, आम्हाला पाहिजे तशी कामाची वेळ,
आणि आम्हाला पाहिजे त्या पद्धतीमध्ये आम्ही काम बंद पडणार. आम्ही आमचं वैयक्तिक जीवन आणि आमचं प्रोफेशनल जीवन हे मिक्स करणार आणि जे आम्ही घरात इबादत करतो ती इबादत आम्ही कंपनीमध्ये करणार. तुम्ही काय करायचं ते करा, आम्ही असंच वागणार, असं जेव्हा ते स्टँड घेतात तेव्हा त्या व्यावसायिकाला, त्या उद्योजकाला गुडघे टेकण्याशिवाय पर्याय नसतो. तो कम्प्लिटली त्यांच्यासमोर सरेंडर होऊन जातो, कारण की ऑलरेडी सगळी कंपनी त्यांनी त्या लोकांच्या हातामध्ये देऊन टाकलेली असते. लालच याच्यामुळे ऑलरेडी त्यांनी वेगळं लोन घेतलेलं असतं, एक्सपान्शन केलेलं असतं, नवीन जागा घेतलेली असते. त्याच्यानंतर सगळे प्रामाणिकपणाने काम करणारी आपली जीवाभावाची माणसं जी वर्षानुवर्ष आपल्या कंपनी वाढवण्यासाठी राबतायत, त्यांना कामावरून कमी केलेलं असतं आणि या नवख्या माणसांना घेतलेलं असतं की जी संघटितपणे त्याच्या विरुद्ध एक एक पावलं टाकत राहतात. लालच, लोभ याच्यातून तोने गमावलेली स्वतंत्रता आणि त्याच्यानंतर त्याच्यासमोर गुडघे टेकण्याची आलेली हतबलता, इथपर्यंतची स्टोरी आपण आता तुषारजींकडून ऐकली. पण मी हे जे काही सगळं ऐकतोय ते भयानक आहे. प्रश्न फक्त कंपनीचाच नाहीये, तर त्याहूनही तो मोठा प्रश्न आहे, ते तुषारजी सांगतील. निलेशजी, तुम्ही एक विचार करा की अशा समजा एक एक कंपन्या हलाल होत गेल्या आणि पूर्ण हलालच्या माध्यमातून हलाल जे सांगेल ते ऐकत गेल्या, तर नुसते 4-2 कंपन्या त्यांनी त्यांच्या कंपनीत काय करावं हा फारसा समाजाचा विषय नसतो. पण असं जेव्हा होतंय आणि ते जेव्हा रॅकेट असतं, ते जेव्हा जिहादचा प्रकार असतो, तेव्हा तुमच्या देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याची ताकद या जिहादमध्ये असते. आणि तेच होत गेलेले अनेक देश सरेंडर झालेले आहेत की आता हलाल चालवतो, हलालची सिस्टीम जी आहे ती देश चालवते, ते सांगतात तसं होतं. सगळ्या कंपन्यांमध्ये हळूहळू हे पाय पसरत जातात आणि पूर्ण आर्थिक व्यवस्था जेव्हा ताब्यात येते तेव्हा अख्खा देश ताब्यात येतो. आता ह्याच्या पुढची युद्ध जी आहेत ती सगळी आर्थिक युद्ध आहेत. त्यामुळे आर्थिक नाड्या कोणाच्या हातात आहेत देशाच्या, हे अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे. त्यासाठी हा इतका गंभीर विषय आहे आणि थोडंसं आपलं अजूनही या समाजाचं आपल्या दुर्लक्ष होतं या सगळ्या विषयांकडे. म्हणून आम्ही हे जे 3 महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगितले, एक म्हणजे काही व्यवसायांमध्ये आवर्जून हे लोक घुसतात, तर पूर्ण हायजॅक होतो, आपली त्यांच्यावरची डिपेंडन्सी वाढते. आणि दुसरा विषय आहे की फसवणूक होऊन मग खोटी नावं देऊन व्यवसाय होतात. अरे हिंमत असेल तर लावा ना तुमचं नाव, येतील. तुमचं प्रोडक्ट चांगलं असेल तर हिंदू पण येतील. पण ते नाही करायचं, खोटी नावं लिहून हे सगळे व्यवसाय करायचे. जसं सेम टू सेम आपल्या लव्ह जिहाद मध्ये केलं जातं की खोटी नावं देऊन येतात आणि नंतर सगळं गोष्टी हाताबाहेर गेल्यानंतर आपल्याला कळतं की अरे हा हिंदू नव्हताच. तसाच प्रकार याच्या बाबतीत आहे. आणि तिसरा हा जो हलालचा मी तुम्हाला जो काही ग्लोबल इंटरनॅशनल विषय आहे तो मी सांगितला. या तिन्हीवरती काहीतरी आपण सुरुवात केली पाहिजे, लवकर जेवढं करू तेवढं चांगलं, म्हणून आम्ही 2-2.5 वर्षापूर्वी याच्यावरती काम सुरू केलं. तुषारजींनी आता सांगितलं आपल्याला की अनेक देशांची इकॉनॉमी ही हलालमुळे धोक्यात आली. तुषारजी, असं काय कुठल्या देशांची नावं घेता येतील किंवा असं काही आपल्या सगळ्यांचे डोळे उघडण्यासाठी अशी काही माहिती देता येईल का की बाबा या देशांमध्ये आता खूप मोठी हलालमुळे प्रॉब्लेम तयार झालेला आहे, समस्या निर्माण झालेली आहे? असे निलेशजी अनेक देश आहेत की जे पूर्ण हलाल झालेले आहेत. त्यातले आता बरेचसे कसे, आता हलालची अपेक्स बॉडी आहे, ती प्रत्येक देशामध्ये हलालचे जे काही त्यांच्या संस्था संघटना आहेत त्यांचे कॉन्फरन्सेस भरतात आणि त्या कॉन्फरन्सेसमध्ये त्या देशातले हलालसाठी काम करणारे लोक जे आहेत ते तिथे येऊन निवेदनं करतात त्यांची की किती % इकॉनॉमी ही हलाल झालेली आहे, किती कंपन्या हलाल झालेल्या आहेत आणि किती हलालचा प्रभाव आहे. हे सगळं त्यांना मांडावं लागतं त्या इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये. त्याप्रमाणे ते रेटिंग सुद्धा देतात आता की कुठला देश जास्त हलाल झालेला आहे. त्याच्यामध्ये बरेचसे आता इस्लामिक कंट्री, इंडोनेशिया, बहरेन, कुवेत, इराक हे सगळे जास्त हलाल झालेले आहेत. आणि त्या निवेदनांमध्ये सुद्धा लक्षात येतं की भारतामध्ये अजून 10% प्रभाव आहे, 20% प्रभाव आहे, या देशामध्ये इतका प्रभाव आहे, असं ते रोज ते वाढवत जात आहेत. आणि जसं तुम्हाला सांगितलं की त्यांना फार काही करावं लागत नाही. एक कंपनी हिंदूची झाली हलाल की ती कंपनी त्यांच्या खालच्या सगळ्या सप्लायर्सला हलाल करत सुटते. तर हे जसं पूर्वी आपण MLM वगैरे ऐकायचो की एक तुम्ही 2 मेंबर करा मग ते 4 मेंबर करतील, अशा मोहात पडतात आपल्या कंपन्या आणि पूर्ण अर्थव्यवस्था त्यांच्या ताब्यात जाते. अनेक देशांमध्ये ही अशी परिस्थिती झालेली आहे, निर्माण झालेली आहे. मी आता काही देशांची नावं नाही घेणार, पण हे सगळं रेटिंग्स मध्ये जे त्यांच्या येतं ते ही सगळी 10 जे काही देश आहेत पहिले त्याच्यामध्ये एक एक देश हे पूर्ण हलाल होत चाललेले.
तुषारजी, ही समस्या एवढी मोठी आहे, तर मला नक्कीच असं तुम्हाला विचारावंसं वाटतं की काही भारतातले पण मोठमोठे ब्रँड्स हे हलाल झालेले आहेत असं कानावर आलंय, असं अनेक जणांचं म्हणणं आहे की चांगले नावाजलेले ब्रँड्स ज्यांनी हलाल सर्टिफिकेशन घेतलं आणि आता ते जणू काही रसातळाला जायची त्यांची एक सुरुवात झालेली आहे. तर अशी काही ब्रँडची नावं तुम्ही इथं उद्धृत करू शकता का? निलेशजी, खूप मोठ्या मोठ्या चांगल्या कंपन्या या हलाल झालेल्या आहेत. आमच्याकडे सगळ्याच कंपन्यांची नावं आहेत, कोण कोण हलाल झालेलं आहे. छोट्याशा मोहाखातीर हे सगळं झालेलं असतं. कुठेतरी दुबईमध्ये एक्सपोर्ट करायचं आहे, कुठल्या तरी मिडल ईस्टच्या कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करायचं आहे, त्या निमित्ताने त्याचा मोह दाखवून त्यांना हलाल केलेला आहे. त्या कंपनीची नावं मी आता एवढ्यासाठी सांगणार नाही, कारण आपलाच हिंदू समाज आता जागृत झालेला आहे. तर आपण त्यांच्याकडे ॲज अ विक्टीम बघतो. ते गुन्हेगार नाहीयेत, ते त्या सिस्टीमला, त्या मोहाला बळी पडलेले आहेत. त्यामुळे त्यांची नावं जाहीर करून त्यांच्या अडचणी मला वाढवायच्या नाहीयेत. ते त्यात फसलेले आहेत, तर त्यांना आपल्याला त्यातनं बाहेर काढायचं आहे. म्हणून मी आता तेवढ्यासाठी नावं इथं जाहीर करणार नाही, कारण आपल्याला त्यातनं त्यांना पवित्र करायचं आहे, त्यांना शुद्ध करायचं आहे. म्हणून आपण त्यांच्यावरती काम करतो आहोत, त्यांच्या सुद्धा अडचणी समजावून घेतो आणि त्यातनं नक्कीच आपण त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेवढ्यासाठी मी ही इथं नावं जाहीर करणार नाही. लव्ह जिहादमध्ये एखादी मुलगी ट्रॅप झालेली असते आणि काही उथळ मंडळी उत्साहाच्या भरात चीप पॉप्युलरिटी मिळवण्याच्या नादामध्ये तिचं नाव सगळीकडे सांगून टाकतात आणि मग त्या भगिनीला इतक्या समस्यांना सामोरं जावं लागतं. तिचं पुढचं भविष्य, तिचं भवितव्य पूर्णपणे अंधारात येतं. ऑलरेडी ती त्या जिहादमध्ये ट्रॅप झालेली असल्यामुळे, लव्ह जिहादमध्ये अडकलेली असल्यामुळे तिला खूप अडचणींना तिने आधीच फेस केलेलं असतं. पण आपण उत्साहाच्या भरात हे सगळं करतो आणि पुढे आणखीन तिच्या समस्यांमध्ये आपण भरच पाडतो. तर खूप मार्मिक टिप्पणी तुम्ही आता केलीत की त्या ब्रँडची मी नावं आता इथं उद्धृत करणार नाही, कारण की त्या ब्रँडवर मग सगळेच जण संशयाच्या नजरेने बघतील आणि आपण जो हे सगळं वाचवायचा प्रयत्न करतोय ते एका क्षणात संपुष्टात जाईल. मला इथं ह्या सगळ्या तुमच्या गोष्टी ऐकल्यानंतर मला इथं जाणवतं की छत्रपती शिवाजी महाराजांची जी नीती होती ती किती आदर्श होती, किती श्रेष्ठ होती. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी जो बुधभूषण ग्रंथाचा अभ्यास केला होता आणि त्या अभ्यासातून त्यांनी जे काही मांडलं होतं ते किती आदर्श होतं. त्यांनी 33 प्राचीन ग्रंथांचा अभ्यास केला होता. त्याच्यामध्ये त्यांनी चाणक्याने लिहिलेल्या अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता की तुम्हाला जर का राष्ट्र टिकवायचं असेल, तुमची संस्कृती जर का जगवायची असेल, तर तुमच्या हातामध्ये सत्ता पाहिजे आणि त्या सत्तेच्या बरोबरच तुमच्या हातामध्ये पैसा पाहिजे, असं अर्थशास्त्र सांगतं. चाणक्याने सांगून ठेवलं आणि संभाजी महाराजांनी देखील बुधभूषण ग्रंथामध्ये हेच सांगितलंय की तुम्हाला राज्य तुमच्या हातामध्ये ठेवावं लागेल. तुम्हाला तुमच्या हातामध्ये राज्य जर का राखायचं असेल तर तेवढी संपत्ती, तेवढा निधी हा तुम्हाला उभा करावा लागेल, तुम्हाला तो टिकवावा लागेल. की कशा रीतीने हलाल सर्टिफिकेशनच्या द्वारे तुमची अर्थनीती उद्ध्वस्त केली जाते, तुमचं सगळं इकॉनॉमी ही डिस्टर्ब केली जाते आणि मग एक प्रकारे तो तुमच्या राष्ट्रावरच घाला घालण्याचा प्रयत्न असतो. इथे शिवराज्याभिषेकाचं स्मरण आपण करत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्रिटिशांची करन्सी नाकारली. हे तर मला उद्धृत करावंसं वाटतं की ब्रिटिशांनी खूप शिवाजी महाराजांना फोर्स केला की तुम्ही आमचं चलन वापरा, पण शिवाजी महाराजांनी ते नाकारलं. एवढंच नाही तर शिवाजी महाराजांनी नाणी देखील पाडण्यासाठी स्वतःचा कारखाना उभा केला. ब्रिटिशांनी ती ऑफर दिली होती की ठीक आहे, चलन नाही वापरायचं, नका वापरू, पण किमान तुमची करन्सी, तुमची नाणी ही आमच्या टांगसळीमध्ये पाडा, आमच्या कारखान्यामध्ये तयार करा. शिवाजी महाराजांनी रायगडावर नवीन कारखाना नाणी पाडण्यासाठी उभा केला. काय विजन होतं, काय दूरदृष्टी होती छत्रपती शिवाजी महाराजांची, काय दूरदृष्टी होती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची. आणि आज कदाचित या दोन्ही महापुरुषांनी अवलंबिलेल्या नीतीकडे आपण दुर्लक्ष करतोय, म्हणून कदाचित ह्या समस्या आपल्या पुढे आ वासून उभ्या आहेत असं मला वाटतं. तुषारजी, काय म्हणणं? 100% सहमत आहे तुमच्याशी मी. पण बघा ना, आर्थिक कणा हा बॅकबोन आहे आपल्या, म्हणजे आर्थिक अर्थव्यवस्था ही आपल्या देशाची, धर्माची बॅकबोन ही केव्हापासून राहिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं तर आपण सुद्धा अतिशय सतर्क राहून हे आपल्या बाबतीत इतिहास परत घडत नाहीये ना, हे आपण सर्वच समाजाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
आणि जे कोणी नेतृत्व करतायत आपल्या ह्या सगळ्या शासकीय यंत्रणेचं, त्यांचंही अतिशय लक्ष या गोष्टींवर आता आहे की हे कुठली कंपनी आहे, काय आहे, कुठून पैसा येतोय, कोण इन्व्हेस्टर्स आहेत, हे सगळं आता तपासलं जात आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ही सगळी व्यवस्था लावली जात आहे. 100% त्याच्यात अडचणी आहेत, हे सगळं बऱ्याच वर्षांपासून चालत आलेल्या गोष्टी आपल्याला थांबवायच्या आहेत. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो, कशी देशाचं नेतृत्व चांगल्या हातात असणं किती गरजेचं आहे ते. या सगळ्या इस्लामिक देशांनी आपल्या शासनाला सांगितलं, भारत सरकारला सांगितलं की तुमच्याकडून हजारो कोटी रुपयांचा इम्पोर्ट आमच्या देशामध्ये चिकन मटनच्या माध्यमातून होतोय. तर आमच्या लोकांना शंका आहे की ते खरंच हलाल आहे का नाही. त्यामुळे आमची अशी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जे काही एक्सपोर्ट करणारे कंपन्या आहेत त्यांना तुम्ही हलाल सर्टिफिकेशन कंपल्सरी करा. आणि 2007 साली दुर्दैवाने तेव्हाच्या सरकारने हे मान्य केलं आणि 2007ला कायदा आला, GR आला की ज्यांना हलालच्या एक्सपोर्टमध्ये काम करायचं आहे, जे असतील किंवा नवीन येणाऱ्या कंपन्या असतील, तर त्यांना हलाल सर्टिफिकेशन कंपल्सरी आहे. हजारो आपल्या लोकांचे, हिंदू समाजातले लोक होते, आपल्या देशातल्या भारतीय अन्य समाजातले लोक होते, जे व्यवसायात होते, त्यांना हलाल सर्टिफिकेशन कंपल्सरी घ्यावं लागलं. ज्यांनी नाकारले त्यांच्या हातातनं व्यवसाय गेला. त्यामुळे किती तुम्ही डेंजरस आहे बघा. एक व्यवसाय अशा हातातनं जातील आपल्याला उद्या. आता एखाद्या ठिकाणी समजा मी व्यावसायिक आहे, मी एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट सप्लाय करतोय, माझं घर चालतं त्याच्यावर, माझे कुटुंब चालतं, माझ्या फॅक्टरीत काम करणारे 400 लोकांची कुटुंब चालतं. आणि मला जर त्या कंपनीने उद्या सांगितलं की आठवड्यात हलाल सर्टिफिकेशन घे नाही तर तुझं काम जाईल, मी काय करणार आहे? खरं घेण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. नाही तर तीच कंपनी सोडायला लागेल मला. माझ्या सकट ते 400 कुटुंब रस्त्यावर येणार आहेत. काय पर्याय माझ्याकडे? मी घेईन गपचूप, सांगणार पण नाही कुणाला. जशी एखादी लव्ह जिहाद मध्ये मुलगी, तिचे जर व्हिडिओज बघितले सगळे खराब व्हिडिओज, तर बाप म्हणेल तू गपचूप जा बाई, त्याशी लग्न करून टाक, मग आम्हाला कुणाला सांगायलाही नको. आम्ही सांगतो मुलगी पळून गेली. इतकं भयानक परिस्थिती त्या कंपन्यांची होते. तर म्हणून ही सगळी अर्थव्यवस्था ही कायम चांगल्या लोकांच्या ताब्यात, जे पेट्रिऑटिक लोक आहेत, हिंदू धर्माभिमानी लोक आहेत, त्यांच्या हातातच असणं गरजेचं आहे. तर निलेशजी, मी सांगत होतो की 2007 साली असा GR आला, त्यामुळे हलाल सर्टिफिकेशन कंपल्सरी झालं. पण आपल्या काही सजग नागरिकांनी, हिंदू समाजातल्या लोकांनी सरकारकडे विनवणी केली की हे चुकीचं आहे, हे धार्मिक आहे, हे डिस्क्रिमिनेशन आहे. मग आता 2019 साली तो GR परत घेण्यात आला आणि आत्ताचं जे सरकार आहे त्यांनी हा सगळा मुद्दा ऐकून घेतला, त्यांना तो समजला, पटला. त्यामुळे तो हलाल सर्टिफिकेशन आता तरी हे सगळं कॅन्सल केलेलं आहे. त्यामुळे एक अतिशय महत्वाचा, अभिनंदनीय निर्णय या आत्ताच्या सरकारने घेतला. आणि हलालचं कंपल्शन जे होतं, आता उदाहरणार्थ एक्सपोर्ट करायचंय मला, ठीक आहे, मिडल ईस्ट वाले मागतायत हलाल सर्टिफिकेशन, मला नाही द्यायचं, मला नको तो व्यवसाय, मला ऑस्ट्रेलियात करू द्या ना. बाकीचे ख्रिश्चन देश आहेत, त्यांना चालणार आहे हलाल नसलं तरी, तिथे मी एक्सपोर्ट करू शकतो. आता पूर्वी ते 2007 पासून तेही बंद झालं होतं. ज्याला एक्सपोर्ट करायचं तो कुठे करायचं असतं ना, त्याला हलाल कंपल्सरी होतं. पण आता किमान अन्य देशांमध्ये आपण मीट एक्सपोर्ट करू शकतो विदाउट हलाल सर्टिफिकेशन. तर हा अतिशय चांगला निर्णय मला असं वाटतं या सरकारने घेतला. ओके. पण मग आता भारताच्या दृष्टीने परिस्थिती काय आहे की हलाल सर्टिफिकेशनचं किती जोमाने ते हे वाढतंय, किंवा कशा रीतीने इथलं शासन प्रशासन, काही लोक त्याच्यातली की त्याला बळी पडतायत, सपोर्ट करतायत का, कशा पद्धतीत त्यांचं काम आता भारतामध्ये चालू आहे? निलेशजी, याच्यामध्ये होतं असं की एखाद्या कंपनी समजा हलाल सर्टिफिकेट त्यांनी घेतलं, हलाल सर्टिफाईड झाली, त्याच्यामध्ये काही कामगार घुसतात. आता समजा धरून चला 400 पैकी 50 कामगार इस्लामिक आहेत. समजा ते राहायला आले, मग त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था करावी लागते. मग कुठेतरी तो मालक त्यांना भाड्याने जागा घेऊन देतो. मग तिथं त्यांची मुलं जन्माला येतात, ते बसतात. मग हळूहळू त्यांची तिथे एक मोहल्ला तयार होतो. त्या मोहल्ल्याची पॉप्युलेशन वाढत जाते. मग ते वोट बँकेत कन्वर्ट होतात आणि त्याच्यानंतर मग तिथे त्यांचा प्रभाव पडून त्यांची माणसं सुद्धा निवडून येण्या इतका प्रभाव होतो. आपल्याला धुळे मतदारसंघाचं अतिशय ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे. सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये मिळालेला लीड हा एका कॉन्स्टिट्युएन्सीने नील केला, मालेगाव मध्यने, आणि तिथली खासदारकीची सीट पडली एका मतदारसंघामुळे. तर एवढी ताकद या सगळ्या वोट बँकेमध्ये आहे, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे असं
ती कंपनी सुद्धा त्यांचे नाईलाजाने सगळे त्यांच्या फॅसिलिटीज त्यांना देणं, त्यांची व्यवस्था करणं असे सगळे करत राहतात. हे मोहल्ले तयार होतात आणि भरपूर, जसं मी तुम्हाला म्हणलं, एक कंपनी झाली की ती त्यांच्या खालच्या कंपन्यांना करत राहते. अतिशय खूप फास्ट पद्धतीने देशामध्ये हे हलालीकरण ज्याला म्हणू आपण असं चाललेलं आहे. फक्त आपल्या देशात एक चांगलं आहे की अनेक ठिकाणी सजग हिंदूंची पण संख्या तेवढीच वाढलेली आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो आता ठामपणे की आतापर्यंत कधी नव्हतं एवढं चांगलं हिंदुत्ववादी वातावरण आपल्या देशात आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी बॅन हलाल, बॉयकॉट हलाल अशा चळवळी, छोटे मोठे आंदोलनं होतात. त्यामुळे त्याला चेक बसतो. अनेक लोक सजग झालेले आहेत की अरे ते मागतायत माझ्या कंपनीला हलाल, पण हे नक्की काय बाबा, तिकडे तर आंदोलन करतायत हिंदू लोक, तर बघितलं पाहिजे हे नक्की काय आहे. तर असं थोडंसं त्या बाबतीत अलर्ट झालेले नक्की आहेत लोक आपले. पण आपल्याकडे अजून बघितलं तसं जसं सभा वैराग्य असतं तसं थोड्या दिवसांनी आपण विसरतो आणि मग परत आपण रुटीन व्यवसायाला लागतो. तेव्हा कदाचित ते परत हलाल सर्टिफिकेशन घेत असावे. तर हे थोडंसं जाळं जे आहे ते पसरत आहे, पण जागोजागी त्याला थोडासा आता चेक पण बसतोय. म्हणजे कुठल्याही गव्हर्नमेंटचं कंपल्शन नाहीये हलाल सर्टिफिकेशन केलंच पाहिजे, असा कुठलाही नियम नाहीये. असं असताना देखील हलाल सर्टिफिकेशनची ग्रोथ ही भारतामध्ये वाढत चालली आहे आणि त्याच्याद्वारे मग त्यांचे मोहल्ले, दादागिरी, त्यांच्या डिमांड्स, त्यांचं वेगळं अस्तित्व आणि जे मग वोट जिहाद म्हणून तुम्ही धुळे पॅटर्न जो सांगितला तो, हे सगळं कुठलंही कंपल्शन नाहीये गव्हर्नमेंटचं हलाल सर्टिफिकेशनसाठी तरी चालू आहे. जर का खरंच म्हणजे असं होऊ नये, असं होणारही नाही, जर का खरंच हिंदुत्वनिष्ठ गव्हर्नमेंट नसेल आणि जर का सर्टिफिकेशन हे घेणं कंपल्सरीच केलं तर काय परिस्थिती होईल, किती मोठं संकट आपल्यासमोर निर्माण होईल. पण ह्या सगळ्या संकटांची आपण चर्चा केली आणि ह्या सगळ्या इस्लामिक जिहादची आपण आता चर्चा केली आणि त्याच्यामध्ये तुम्ही जो स्पेसिफिक उल्लेख केला तो व्यावसायिक जिहादचा, आणि हा व्यावसायिक जिहाद किती भयानक आहे हे सगळं तुम्ही आता मांडलत. पण आता हे झालं सगळं समस्यांबद्दल आपण बोलतोय, हे सगळ्या प्रॉब्लेम्स बद्दल आपण बोलतोय. तर तुषारजींचं विशेष कौतुक म्हणजे जिथं जिथं आपण जातो तिथं तिथं हे सगळे जिहाद बद्दल बोलतो आणि विशेष करून व्यावसायिक जिहाद, सगळे हे व्यवसाय कशा रीतीने हिंदू समाजाच्या हातातून निसटत आहेत अशी मांडणी केली जाते. पण ह्याच्यावर सोल्युशन काय, ह्याच्यावर उत्तर काय, ह्याच्यावर काय मार्ग काढायचा याच्याबद्दल कोणीच चर्चा करत नाही, याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. तुषारजींचं विशेष कौतुक यासाठी की त्यांनी ह्याच्यावर उत्तर शोधून काढलंय आणि उत्तर शोधून काढल्यानंतर ते सांगण्यासाठी प्रत्यक्ष कार्यप्रवृत्त समाजाने व्हावं याच्यासाठी तुषारजी विशेष कष्ट घेत आहेत, विशेष रीतीने प्रवास करत आहेत, त्याच्यासाठी वेळ देत आहेत. ते आपण जाणून घेऊयात तुषारजींकडून. तर निलेशजी, आतापर्यंत जी काही चर्चा आपण केली त्यात प्रामुख्याने 3 मुद्द्यांवर केली. एक म्हणजे आपल्या हातातून निसटून चाललेले व्यवसाय, दुसरं फसवणूक होऊन खोट्या नावांनी केले जाणारे व्यवसाय, आणि तिसरा मुद्दा महत्वाचा जो होता तो हलाल सर्टिफिकेशनचा. तर आता या सगळ्यांवरती आपलं सोल्युशन पाहिजे म्हणून आपण अतिशय चांगल्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून, आधुनिकतेचा उपयोग करून आपण एक ऍप लॉन्च केलं आहे. त्याचं नाव आहे पवित्रम. आता पवित्रम ऍप मध्ये 2 पार्ट असणार आहेत. एक आहे पवित्रम मर्चंट ऍप आणि एक आहे पवित्रम कस्टमर ऍप. पवित्रम कस्टमर ऍप जे आहे ते सर्वसामान्य हिंदू माणसाने सर्वांनी डाउनलोड करायचं आहे आणि जे काही त्या माणसाला लागतं आयुष्यभरात, दिवसभरामध्ये ज्या काही गरजा आहेत, त्याला जे काही खरेदी करायची किंवा जे प्रोडक्ट्स घ्यायचे आहेत किंवा सेवा घ्यायची आहे तर ती त्याच्यावर उपलब्ध असणार आहे. त्याला बिस्किट पुडा घ्यायचा असेल तरी तो ऍप वरती मिळणार आहे आणि त्याला सोनं घ्यायचं असलं तरी ऍप वरती मिळणार आहे. त्याचा प्लंबर त्याला हवा असला तरी ऍप वरती मिळणार आहे. गुरुजी भटजी लागले तरी ऍप वरती मिळणार आहेत आणि एखादा एसी त्याला रिपेअर करायचा तरी त्याला ऍप वरती माणूस मिळेल. तर सर्व हिंदूंनी तो ऍप वापरायचा आहे. आपण अशी व्यवस्था करत आहोत की हे सगळे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस हे व्हेरीफाईड हिंदू वेंडर कडनं, हिंदू व्यावसायिकाकडनं ते मिळतील अशी आपण ही ऍप मध्ये व्यवस्था केलेली आहे. मर्चंट ऍप मध्ये सर्व हिंदू व्यावसायिकांनी आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे. काही डॉक्युमेंट्स आपण त्यांचे अपलोड करायला सांगतो.
ते केल्यानंतर त्यांचे ते व्हेरीफाय होतात डॉक्युमेंट्स. आम्ही ते सगळं प्रॅक्टिकली आपली टीम ते सगळं तपासते आणि आपण जेव्हा अप्रूव्ह करतो त्याचा व्यवसाय तेव्हा तो कस्टमर ॲपवरती सामान्य लोकांना दिसायला लागतो. अशी एक आपण व्यवस्था केलेली आहे. आता हे करत असताना अनेक त्याचे डॉक्युमेंट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ॲप जेव्हा एखादा व्यावसायिक डाउनलोड करतो त्याच्यात रजिस्ट्रेशन करतो आणि जेव्हा आपण अप्रूव्ह करतो तेव्हा एक त्याला तिथे सर्टिफिकेट डाउनलोड करण्याची व्यवस्था आहे. ते सर्टिफिकेट तो डाउनलोड करून त्याच्या दुकानात लावू शकतो आणि आपण सुद्धा त्याला पर्सनली फिजिकल कॉपी ज्याला म्हणू आपण त्या सर्टिफिकेटची प्रत्येक दुकानात आपण देणार आहोत. तर सामान्य जनतेने बघावं की सर्टिफिकेट आहे ना, हा पवित्रम सर्टिफाईड व्यावसायिक आहे ना, तर त्याच्याशी व्यवहार करायला हरकत नाही. हे ॲप तयार करत असताना आपण सर्व प्रकारचं व्हेरिफिकेशन करणं, तर आपण सगळ्या हिंदुत्ववादी संघटना व्यक्ती ज्यांचं प्रत्येक एरियामध्ये एक पॉकेट्स असतात, स्ट्रॉंग एरियाज असतात, तर त्या संघटनांना सगळ्या हिंदुत्ववादी संघटना व्यक्ती अशांना एकत्र घेऊन त्यांच्या माध्यमातूनच आपण या सगळ्या व्यावसायिकांचं रजिस्ट्रेशन करून घेत आहोत. हे करत असताना आपल्याला लक्षात येईल की ज्या व्यवसायांमध्ये हिंदू व्यावसायिक कमी आहेत त्या व्यवसायात ते वाढवण्याची सुद्धा एक बॅकवर्ड इंटिग्रेशन ज्याला म्हणू आपण एक व्यवस्था योजना आपण करत आहोत की ज्याच्यामध्ये काही स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूशन्स, बिझनेस डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूशन्स यांच्याशी आपण टायअप केलेला आहे आणि त्या व्यवसायामध्ये हिंदू मुलं, हिंदू तरुण कसे जास्त येतील याची व्यवस्था आपण लावत आहोत. त्याचबरोबर जे व्यवसाय आपल्या हातातून निष्ठत चाललेले आहेत तर त्या व्यवसायांच्या नवीन त्यांच्या पुढच्या पिढीच्या तरुणांना सुद्धा प्रोत्साहित करून त्यांचे सुद्धा सत्कार समारंभ करणं, त्यांना प्रोत्साहित करणं, त्यांना अपग्रेड करणं, त्यांच्यासाठी वेगवेगळे प्रकारचे वर्कशॉप्स ठेवणं, मार्केटिंग कसं करावं, GST कसा भरावा, ITR कसं फाईल करावं, सोशल मीडियाचा प्रभावी वापर आपला व्यवसाय वाढवण्यासाठी कसा करावा, हे आपण त्याच्या मागे रचना लावत आहोत. त्यामुळे एक पूर्ण हिंदू इकॉनॉमिक सिस्टीम चांगली स्ट्रॉंग व्हावी हे आपला त्याच्या मागे उद्देश आहे. आत्ता रजिस्ट्रेशन करून घेताना एखादा व्यवसाय जेव्हा आपण रजिस्टर करतोय तर आपण एकच बघतो आहोत की त्याचा मालक, त्याचा डायरेक्टर किंवा पार्टनर हा हिंदू पाहिजे. जेव्हा तो रजिस्टर होईल हळूहळू तो जेव्हा पवित्रम फाउंडेशन मध्ये येईल, ऍपवरती दिसायला लागेल, आपण त्याच्याकडे समजा चुकून माकून अनावधानाने किंवा पर्याय नसल्यामुळे जर तो काही गैर हिंदू लोकांकडून काही त्याच्याकडे एम्प्लॉईज असतील म्हणा किंवा काही सप्लायर्स त्याचे असतील तर त्याला आपण हिंदू पर्याय देऊन त्या व्यवसायाचं शुद्धीकरण करणं आणि त्या व्यवसायाला पवित्र करणं आणि ओव्हरऑलच हिंदू इकॉनॉमिक सिस्टीम पवित्र करणं म्हणून पवित्रम हे नाव आहे. तर असा हा पवित्रमचा सगळा उद्देश आहे. हे ॲप आहे, हे सर्वांनी वापरावं. सर्व आपल्या परिचित असलेल्या हिंदू व्यावसायिकांना त्या ॲपवरती रजिस्टर करायला सांगावं आणि आपण स्वतः आणि आपल्या सगळ्या नातेवाईकांना, शेजारी पाजारी लोकांना, आपल्या परिचित असलेल्या सर्व लोकांना सांगावं की त्या ॲपच्या माध्यमातूनच आपण व्यवहार करावे. हा पवित्रम फाउंडेशन हा पूर्णपणे ट्रस्ट आहे. याच्यात कोणालाही फायदा अपेक्षित नाही. सामाजिक काम आहे 100%. त्यामुळं याच्यातनं जे काही पैसे जनरेट होतील देणग्या आणि याच्यातून तर हे हिंदू समाजाच्याच उपयोगाला येणार आहे. त्यामुळे आत्ता रजिस्ट्रेशनची आपण एक नाममात्र फी घेतोय, ते पूर्ण आयुष्यभराची असेल. वन टाइम फी घेतोय आणि ज्या छोटे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी तर पूर्णपणे हा ॲप मोफत आहे. वाह, गंगाजल ही अशी गोष्ट आहे, हिंदू मान्यता अशी सांगते की एखादी गोष्ट जर का शुद्ध करायची असेल तर गंगाजल शिंपडावं. आणि गंगाजल नावाचा एक हिंदी चित्रपट देखील आला होता. त्याची टॅगलाईन अशी होती, गंगाजल साला सब पवित्र करते का. त्याच धर्तीवर हे जे काही जिहादी तत्व हिंदू व्यावसायिकांमध्ये शिरलेले आहेत किंवा हिंदू इकॉनॉमीमध्ये शिरू पाहत आहेत, या देशाचं भवितव्य धोक्यात टाकण्याचा प्रयत्न करतात आर्थिक नीतीमध्ये शिरकाव करून, त्या सगळ्या गोष्टी रोखायच्या असतील तर हे पवित्रम ॲप एक प्रकारे सगळे हिंदू व्यवसाय शुद्ध करून टाकेल याची मला खात्री आहे. खूप छान संकल्पना आणि खूप चांगलं उत्तर तुषारजींनी याच्यावर शोधून काढलं आहे. तुषारजींना मी शेवटचा या एपिसोडचा एक प्रश्न विचारतो की तुषारजी, या ॲप बद्दल तुम्ही आता माहिती दिलीत तर तमाम हिंदू युवकांना, हिंदू व्यावसायिकांना
किंवा एकंदरीत हिंदू समाजाला तुम्ही काय आवाहन या YouTube चॅनलद्वारे आपल्या ऍप संदर्भात करू इच्छिता? धन्यवाद निलेशजी, मला हे आवाहन करायची तुम्ही संधी उपलब्ध करून दिली या प्रश्नातून. तर मी सर्व हिंदू बांधवांना, भगिनींना, नागरिकांना एक या निमित्ताने हात जोडून कळकळीची विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त प्रचार प्रसार या ऍपचा करावा. म्हणजे काय करावं, तर प्रत्येक माणसाला आपण सांगावं की ह्या कुठलाही व्यवहार करताना आधी तो दुकानदार, तो व्यावसायिक हा ऍप वरती आहे का बघावा. तो जर नसेल आणि आपल्याला माहिती असेल की तो चांगला हिंदू दुकानदार आहे, तर त्याला आवाहन करावं की हे ऍपमध्ये तू मर्चंट ऍपमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करावं. असं त्या मर्चंट ऍपचं जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन करावीत. आपल्या परिचित असलेल्या सर्व व्यावसायिकांना हे सांगावं की ते ऍप डाउनलोड करावं. त्याचा वापर जेवढा होईल तेवढी आपली अर्थव्यवस्था शुद्ध होत जाणार आहे, पवित्र होत जाणार आहे. त्याचबरोबर आपण बघतो की सामाजिक भान जेवढं अवेअरनेस या सगळ्या विषयातला वाढेल तेवढं हे सगळं आपली शुद्धीकरणाची प्रोसेस फास्ट होणार आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपण हा ऍपचा विषय जरी असला तरी त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण एक वातावरण निर्मिती म्हणून सातत्याने कुठल्या ना कुठल्या हिंदुत्ववादी संघटनेशी आपण जोडलं गेलं पाहिजे. एक साधं उदाहरण तुम्हाला, कंपॅरिझन ज्याला म्हणतो असं मी सांगतो निलेशजी. आपण देवळात जातो, आपण धार्मिक आहोत, आपला धर्म वाचवायचा आहे, म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं आहे याच्याबद्दल आपल्या मनामध्ये साशंकता असते. मी रोज पूजा करतो, मी उपवास करतो, मी अभिषेक करतो, म्हणजे मला वाटतं मी धार्मिक आहे. 100% धार्मिक आहे, पण आता धर्माची गरज आहे, तर धर्माला माझं कॉन्ट्रीब्युशन मी काही देतो आहे का? आपण देवाची पूजा करतो, मंदिरात जातो, पण काही ना काहीतरी स्वतःसाठी मागतो की माझं प्रमोशन होऊ दे, माझं गाडी होऊ दे, माझा बंगला होऊ दे, माझं अजून ऑपरेशन व्यवस्थित होऊ दे, माझा हा आजार कमी होऊ दे, घरातलं हे संकट दूर होऊ दे. फार तर फार कुटुंबासाठी मागतो. पण आता अशी गरज आहे की आपण समाजासाठी मागितलं पाहिजे की माझ्या हिंदू समाजामधली एकही मुलगी लव जिहादला बळी पडू नये. माझ्या समाजातल्या एकाही माणसाला जातीभेदाचा सामना करावा लागू नये. आणि माझा समाज हा पुनर्वैभवशाली आणि विश्वगुरु व्हावा, यासाठी आपण धार्मिकता आपली कशी करता येईल, तर आपण कुठल्या ना कुठल्या हिंदू संघटना ज्या काम करतायत, आपल्याला आवडीचं काम करायला स्कोप आहे, तर त्या संघटनांचं काम करावं. प्रत्येक माणसाला याबद्दलचा अवेअरनेस वाढवावा की आपण ₹1 सुद्धा जेव्हा खरेदी विक्री करतो त्यातला काही पाठ हा आपल्याच विरुद्ध वापरला जाणार आहे. या सगळ्या जिहादचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये हे जे फंडिंग केलं जातं हलाल सर्टिफिकेशन, हलाल इकॉनॉमीच्या माध्यमातून, ते सगळं जातं अन्य प्रकारच्या जिहादला फंडिंग करण्यासाठी. मग त्याच्यामध्ये दंगलीमध्ये जे लोक दंगल घडवतात त्यांचे केसेस लढवणे असतील. त्यातलं महत्वाचं उदाहरण तुम्हाला राजस्थानमधलं कन्हैया कुमारचं आहे की तो एक टेलर होता, त्याला मारलं तिथल्या काही भंगार गोळा करणाऱ्या माणसांनी. तर का मारलं, तर त्यांनी नुपूर शर्मांचा डीपी ठेवला होता, त्यांचा व्हिडिओ ठेवला होता म्हणून. तर त्याला मारलं आणि त्याची केस ज्या वकिलांनी लढवली त्या जिहादेची, त्या वकिलाची फी फक्त 5-10 लाख रुपये ती केस बघण्याची होती. तर असे मोठाले वकील त्यांना मिळतात कसे, तर हे सगळं फंडिंग त्यातनं होतं. लँड जिहादला एखाद्या सोसायटीमध्ये जर फ्लॅट घ्यायचा असेल तर पटकन त्यांना पैसे दिले जातात, वाढीव किमतीने ते फ्लॅट विकत घेतले जातात आणि त्याच्यात घुसखोरी केली जाते. तर अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या जिहादला फंडिंग या हलालच्या माध्यमातून होतं. तर माझं सर्वांनाच एक आव्हान राहील की आपण हे जास्तीत जास्त या ऍपचा प्रचार प्रसार करा. या ऍपमध्ये आपण कुठल्याही प्रकारे जर सक्रिय सहभाग देऊ इच्छिता तर आपल्याशी संपर्क करा. खाली दिलेला नंबर आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता आणि या चळवळीमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि ही चळवळ यशस्वी करावी. आणि ही देशाची धर्माची चळवळ आहे, त्यासाठी सर्वांनी याचा हातभार लावावा अशी मी सर्वांना विनंती करतो. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आत्ताच्या परिभाषेत सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताबरोबर आर्थिक अधिष्ठानही पाहिजे. कारण की आक्रमण अर्थनीतीवर होतंय, आक्रमण आपल्या इकॉनॉमीवर होतंय. आणि आपली इकॉनॉमी जर का आपल्याला टिकवायची असेल तर तुषारजींनी सांगितलेलं सोल्युशन हे किती महत्वाचं आहे. तुषारजींनी सांगितलेला प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम जितका मोठा आहे त्याच्यापेक्षा मोठी आपली इच्छाशक्ती आहे
आणि या इच्छाशक्तीद्वारे आपण हे पवित्रम ॲप ह्याचा जास्तीत जास्त प्रचार करावा. मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो माननीय तुषारजी कुलकर्णी यांचे, त्यांच्या संपूर्ण टीमचे, आणि सगळ्यांना आवाहन करतो की हे पवित्रम ॲप हे आपण डाउनलोड करावं, याचे सभासद आपण व्हावं आणि जास्तीत जास्त पवित्रम ॲप बद्दल आपण सर्वांना माहिती द्यावी. पवित्रम सब कुछ पवित्र कर देगा. धन्यवाद. जय श्रीराम, जय शिवराय. मी निलेश रमेश भिसे. रग रग शंभू मेरा परिचय, रग रग शंभू मेरा परिचय. धन्यवाद.